मंडळी 22 एप्रिलला जेव्हा काश्मीरच्या बैसरन व्हॅलीमधील पहलगाम इथे त्या आतंकवाद्यांनी ज्या प्रकारे आपल्या भारतीयांना शोधून त्यांना टार्गेट करून त्यांचा धर्म विचारून आणि महत्त्वाचं म्हणजे केवळ पुरुषांना टार्गेट केलं आणि त्या हल्ल्यामध्ये त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला, अगदी तेव्हाच ठरलं होतं की येत्या काही दिवसांमध्ये काहीतरी अत्यंत मोठं आणि अत्यंत भयानक होणार आहे। यातच आज संपूर्ण भारतामध्ये म्हणजे 7 एप्रिलला मॉकड्रिल होणार या विचारानं गाफील असलेल्या पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवरती काल रात्री 1 ते 2 च्या दरम्यान भारतानं मिसाईल डागलेत। हा 22 एप्रिलचा बदला म्हणून भारताने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलेला आहे आणि या हल्ल्यानंतर पाकिस्तानात आता इमर्जन्सी सारखी स्थिती निर्माण झालेली आहे। थोडक्यात काय तर त्यांची पळता भुई थोडी झालेली आहे। जे आतंकवादी अड्डे होते ते सुद्धा आता या हल्ल्यानंतर अक्षरशः मातीमोल झालेले आहेत। पाकिस्तानातील लोक भयभीत झालेली आहेत, घाबरलेली आहेत, इकडून तिकडून सैरभैर फिरताना दिसतायत, हिंडताना दिसतायत। नेमकं आता या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती आहे, हा हल्ला कुठे झालेला आहे, या सगळ्याबद्दल अगदी सविस्तर जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विशेष बारी। मंडळी, भारताने जे ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलेलं आहे, या ऑपरेशन सिंदूरचा केवळ एकच हेतू होता, तो म्हणजे त्या हल्ल्यामध्ये ज्या प्रकारे त्या सुवासिनींच्या त्या विवाहितेच्या नवऱ्यांना ज्या प्रकारे त्या आतंकवाद्यांनी टार्गेट केलं, त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना गोळ्या झाडल्या आणि त्यांना मारलं, तोच बदला घेण्यासाठी भारताने आता हे ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलेलं आहे। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सिंदूरला अत्यंत महत्त्व आहे। ज्या प्रकारे सिंदूर म्हणजे एक विवाहितेचा नवरा, त्या सिंदूरला स्थान दिलं जातं, अगदी त्याप्रमाणे त्या हल्ल्यामध्ये ज्या पद्धतीने त्या आतंकवाद्यांनी त्या महिलांच्या नवऱ्यांना शोधून टार्गेट करून मारलं, अगदी त्याच प्रकारे आपणही या ऑपरेशनला आता ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलेलं आहे। ज्या प्रकारे त्या आतंकवाद्यांनी सुवासिनींचं कुंकू त्यांच्या डोळ्यात देखत हिरावून घेतलं, त्याचा हा बदला आहे, म्हणजेच ऑपरेशन सिंदूर। काही मीडिया रिपोर्टनुसार त्या हल्ल्यावेळी एका महिलेला असं सांगण्यात आलेलं होतं की आम्ही तुला मारणार नाही किंवा आम्ही तुझ्या मुलाबाळांना सुद्धा मारणार नाही, आम्ही फक्त आणि फक्त तुझ्या नवऱ्याला मारणार आहे, जेणेकरून तू इथून बाहेर पडून हिंदुस्थानात जाऊन तू सांगू शकशील की कशा पद्धतीने आम्ही तुझ्या नवऱ्याला मारलं। आणि म्हणूनच आता या सगळ्या हल्ल्यानंतर भारतीयांचं रक्त खवळलेलं होतं आणि म्हणूनच भारताने सुद्धा ठरवलं की आपण पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्याचा रीतसर बदला घ्यायचा। पण तो बदला कधी घ्यायचा, कुठे घ्यायचा आणि कसा घ्यायचा, याची साधी भनक सुद्धा पाकिस्तानला लागू दिली नाही। आज 7 मे म्हणजेच आज सगळीकडे मॉकड्रिल होणार या विचारात पाकिस्तान होतं। सगळीकडे मॉकड्रिल होणार किंवा इतर कुठेही काहीतरी वेगळ्या गोष्टी सुरू असणार या विचारात पाकिस्तान असतानाच पाकिस्तान याने गाफील होतं आणि त्याचाच फायदा आपल्या भारताने घेतला आणि ऑपरेशन सिंदूर लॉन्च करत पाकिस्तानवरती हल्ला चढवलाय। आता ज्या 9 ठिकाणी भारताने पाकिस्तानामधील ज्या 9 ठिकाणी हल्ला चढवलेला आहे, ती 9 ठिकाणं कोणती आहेत, ज्या ठिकाणांवरती क्षेपणास्त्रांद्वारे लक्ष करण्यात आलेले ते सुद्धा बघूयात। पहिला आहे भवालपूर। आंतरराष्ट्रीय सीमेवरून सुमारे 100 किलोमीटर अंतरावरती असलेलं हे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होतं, जे भारतीय सैन्यानं आता अक्षरशः उद्ध्वस्त केलेलं आहे, मातीमोल केलेलं आहे। यानंतर दुसरं ठिकाण आहे मुरिदके। हे दहशतवाद्यांचे अड्डे आंतरराष्ट्रीय सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावरती आहे। हे लष्कर ए तैयबाचे तळ होतं, जे 26/11च्या मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्याशी निगडीत होतं, जोडलेलं होतं आणि हे तळ सुद्धा आता या म्हणजे कालच्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने अक्षरशः मातीमोल केलेला आहे। नंबर 3 चं ठिकाण आहे गुलपूर। हे दहशतवाद्यांचे अड्डे नियंत्रण रेषेपासून म्हणजेच पुंछ आणि राजौरी पासून 35 किलोमीटर अंतरावरती आहे। नंबर 4 चं ठिकाण आहे लष्कर कॅम्प सवाई। हे दहशतवाद्यांचे अड्डे पीओके तंगधार सेक्टरच्या आत 30 किलोमीटर अंतरावरती आहे। नंबर 5 बिलाल कॅम्प। जैश ए मोहम्मदचा लॉन्च पॅड या लपण्याच्या जागेचा वापर दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी केला जात होता, म्हणजेच या ठिकाणी जे कोणी आतंकवादी होते ते लपण्यासाठी या ठिकाणाचा वापर करायचे आणि सोबतच सीमेपलीकडे जाण्यासाठी आणि मग त्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या आतंकवाद्यांना एका जागेवरती ठेवण्यासाठी या जागेचा उपयोग केला जायचा।
जे ठिकाण सुद्धा आता आपण उद्ध्वस्त केलेलं आहे. नंबर 6चं आहे कोटली, जे नियंत्रण रेषेपासून 15 किलोमीटर अंतरावरती असलेला लष्कर कॅम्प आहे. हे 50हून अधिक दहशतवादी इथे राहू शकतील अशी या ठिकाणाची क्षमता होती. राहू शकतील म्हणजेच काय तर इथे सुद्धा लपू शकतील अशी या ठिकाणाची क्षमता होती, जिथे सुद्धा आता मिसाईल डागले गेलेले आहेत. नंबर 7चं ठिकाण आहे बर्नाला कॅम्प. हे दहशतवाद्यांचे अड्डे नियंत्रण रेषेपासून 10 किलोमीटर अंतरावरती आहे. नंबर 8 आहे सर्जल कॅम्प. सांबा कठुआच्या समोरील आंतरराष्ट्रीय सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावरती असलेलं जैशचं हे प्रशिक्षण केंद्र होतं. नंबर 9 आहे मेहमुना कॅम्प. हे सियालकोट जवळ आहे. हा हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रशिक्षण कॅम्प होता आणि तो आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किलोमीटर अंतरावरती होता. अशा या 9 ठिकाणी आता भारताने क्षेपणास्त्र डागलेलं आहे, मिसाईल डागलेला आहे, हवाई हल्ला केलेला आहे. आता भारत सरकारने दिलेल्या निवेदनात असं म्हटलेलं आहे की या कारवाईमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलेले आणि याच ठिकाणावरून भारतावरती दहशतवादी हल्ल्यांचा कट झाला आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात आलेली होती. या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ते म्हणतात की भारताच्या या हल्ल्याला आम्ही सुद्धा सडेतोड उत्तर देण्याचा पूर्णपणे आम्हाला अधिकार आहे आणि आम्ही भारताला आता या हल्ल्यानंतर जशास तसं उत्तर देऊ, प्रत्युत्तर देऊ. संपूर्ण पाकिस्तान हा देश आता लष्करासोबत उभा आहे आणि देशाचं मनोधैर्य मजबूत आहे. तर संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्या प्रवक्त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की दोन्ही देशांनी म्हणजे भारताने सुद्धा आणि पाकिस्तानने सुद्धा आता या हल्ल्यानंतर संयम बाळगण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे. मंडळी, आता या हल्ल्यानंतर सगळ्या भारतीयांना एकाच गोष्टीची प्रतीक्षा कायम आहे. सगळ्यांना असं वाटतंय भारताने पाकिस्तानवरती हल्ला चढवल्यानंतर तो हल्ला एकतर कुठे कुठे झाला, त्या हल्ल्यामध्ये नेमकी काय काय झालेली आहे, त्या हल्ल्याची आत्ताची अपडेट काय आहे, त्या आतंकवाद्यांचं कंबरडं भारताने मोडलेलं आहे का, हाच सगळ्यांना आता प्रश्न पडलेला आहे. आणि त्याच्याच म्हणून सुरुवातीला या हल्ल्यामुळे तिथे काय काय परिस्थिती होती याचा आढावा आपण घेतलेला आहे. सुरुवातीला या हल्ल्यामुळे एकतर सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. अल्लाहू अकबर म्हणत सगळे आतंकवादी असतील, पाकिस्तानी नागरिक असतील, या हल्ल्यामुळे भयभीत झालेले होते. रस्त्यावरून इकडून तिकडून फिरत होते. डोळ्यासमोर अग्नितांडव त्यांना दिसत होता आणि हे सगळं काही व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून समोर आलेलं आहे. कशाचीही कल्पना नसताना अचानक आकाशातून मिसाईल पडले आणि त्यामुळे सगळीकडेच एकच खळबळ उडाली आणि क्षणार्धात अगदीच होत्याचं नव्हतंच झालं. भारताने ज्या ठिकाणी हल्ला केला त्या पाकिस्तानातील मुरिदके येथील इमारतीच्या बाहेरून बीबीसी उर्दूच्या प्रतिनिधींनी रिपोर्टिंग केलेलं आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मुरिदके हे अत्यंत छोटंसं शहर आहे. पाकिस्तानच्या लाहोर पासून हे शहर 30 ते 40 किलोमीटर अंतरावरती आहे. भारताने ज्या इमारतीवरती म्हणजे या ठिकाणच्या मुरिदके या ठिकाणाच्या इमारतीवरती हल्ला केलेला आहे ती इमारत एका शैक्षणिक आणि आरोग्य संस्थेच्या मधोमध आहे. ही संस्था अनेक एकरवरती पसरलेली आहे. सध्या हा परिसर सर्व बाजूंनी काटेरी तारांच्या कुंपणांनी संरक्षित केलेला आहे. या ठिकाणी जाण्यासाठी काही विशिष्ट एंट्री आणि एक्झिट पॉइंट सुद्धा बनवलेले आहेत आणि तिथूनच या इमारतीमध्ये जाता येतं. सध्या या ठिकाणी पोलिसांचा आणि संरक्षण दलाच्या जवानांचा मोठा पहारा आहे, बंदोबस्त आहे, त्यामुळे इथे कुणालाही जायला देत नाहीयेत आणि म्हणूनच पत्रकारांना सुद्धा इथे आतमध्ये जाता येत नाहीये आणि त्या इमारतीच्या आतमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याचं रिपोर्टिंग आता त्या पत्रकारांना सुद्धा तिथे करता येत नाहीये. त्यामुळे सध्या तरी तिथे काय सुरू आहे याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाहीये. इमारतीमध्ये नेमकं काय सुरू आहे, किती नुकसान झालेलं आहे, तिथे कोणी होतं का नव्हतं का याची सुद्धा आता नेमकी माहिती मिळू शकलेली नाहीये. हा एवढं मात्र नक्की आहे की त्या इमारतीचं नुकसान झालेलं आहे. या परिसराच्या बाहेर उभा राहून त्या रिपोर्टर्सला, त्या प्रतिनिधींना जे काही दिसतंय त्यावरून सगळीकडे बचाव कर्मचारी, अँब्युलन्स आणि अग्निशामक दलाच्या गाड्या दिसत आहेत. नुकसान झालेल्या इमारतीमध्ये जाऊन बचाव पथक काम करण्याचे प्रयत्न करत आहेत. याचा अर्थ त्या इमारतीमध्ये काही लोक होते आणि त्यांना सुद्धा या हल्ल्यामुळे ते सुद्धा जखमी झालेले असतील किंवा ठारही झालेले असतील अशी साधारण कल्पना किंवा अशी साधारण एक अंदाज लावलेला जातोय. शिड्यांचा वापर केला जातोय आणि या इमारतीमध्ये शिरण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो या सगळ्या बचाव कार्याच्या दरम्यान. या व्यतिरिक्त स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरामध्ये राहणारे बहुतांश लोक हे तिथून निघून गेलेले होते या हल्ल्याच्या आधी. ज्यावेळी हा हल्ला झाला तिथे कोणीही नव्हतं, तिथे जास्त लोक नव्हते, इनमिन काही लोक असतील. हल्ला झाला त्या इमारतीच्या एका बाजूला दवाखाना आणि शैक्षणिक संस्था होती आणि दुसऱ्या बाजूला काही घरं होती आणि या घरांमध्ये
याच संस्थेत काम करणारे कर्मचारी राहत असल्याची माहिती मिळते आहे। हल्ला झाला त्यावेळी या घरांमध्ये जास्त लोक राहत नव्हती। सध्या इथे सामान्य लोक नाहीयेत, फक्त बचाव कर्मचारी, सैनिक आणि पाकिस्तानी रेंजर्स आहेत, जे उद्ध्वस्त झालेल्या मातीमोल झालेल्या इमारतीचा राडारोडा मोठ्या मैदानावरती पसरलेला दिसतोय। आता यानंतर भारताने अजूनही हल्ला केलेल्या ठिकाणांचा नेमका तपशील उघड झालेला नाहीये। दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचं असं म्हणणं आहे की भारताने केवळ 6 जागांवरती हल्ला केलेला आहे, तर भारताचं असं म्हणणं आहे की 9 ठिकाणी हल्ला केलेला आहे, असा भारताने दावा केलेला आहे। आता या हल्ल्यादरम्यान प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा काहीतरी सांगितलेले, त्यांचं सुद्धा काहीतरी म्हणणं आहे। त्यांनी नेमकं काय सांगितलंय, तर ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीला रिपोर्टिंग केलेलं आहे, बीबीसीला माहिती दिलेली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार मुझफ्फराबादमध्ये राहणाऱ्या शाहनवाज यांनी सांगितलंय की आम्ही आमच्या घरांमध्ये गाढ झोपेत होतो, त्याच वेळी स्फोटांच्या आवाजाने आम्हाला हादरवून टाकलं। अचानक रात्रीच्या गाढ झोपेमध्ये बाहेरून कसल्या तरी स्फोटांचे आवाज येऊ लागले आणि मग म्हणून आम्ही आमच्या कुटुंबियांना, महिलांना आणि लहान मुलांना घेऊन एका सुरक्षित जागेच्या शोधात भटकत होतो। शहरात दहशत पसरलेली असून लोकांना आणखीन हल्ले होण्याची भीती आहे। यावरून लक्षात काय येते, तर पाकिस्तानमध्ये भारताने जे क्षेपणास्त्र डागलेले आहेत त्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पाकिस्तान आता हादरवून गेलेलं आहे, अक्षरशः अंगावरती काटे यायला सुरुवात झालेली आहे। मुझफ्फराबादच्या ज्या बिलाल मशिदीजवळ हा हल्ला झालेला आहे, तिथे राहणारे मोहम्मद वाजिद म्हणतात की हा पहिला हल्ला झाला तेव्हा मी गाढ झोपेत होतो, आमचं संपूर्ण घर या हल्ल्यामुळे हादरलेलं आहे। ते पुढे असंही म्हणतात की मी लगेचच बाहेर पळालो आणि बघितलं की इतर लोकही घरातून रस्त्यावरती आलेले होते। आम्हाला नेमकं काय घडलं हे कळू लागलेलं होतं आणि त्यातच आणखीन 3 क्षेपणास्त्र येऊन पडली, त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशत आणि गोंधळाचं वातावरण होतं। मंडळी, पहिले जे क्षेपणास्त्र डागले गेले ते सगळे एका पाठोपाठ एक डागले गेले, मात्र जे चौथं क्षेपणास्त्र डागलं गेलं ते 5 ते 7 मिनिटांच्या अंतराने डागलं गेलेलं होतं। वाहिद यांनी असाही दावा केलेला आहे की अनेक महिला आणि पुरुष या हल्ल्यामध्ये जखमी झालेले, जखमींना इथून 25 किलोमीटर अंतरावरती असलेल्या सीएमएच हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे आणि आम्ही मुझफ्फराबादच्या शहरापासून खूप जवळ आहोत। पोलीस आणि लष्कर सुद्धा इथे पोहोचलेलं आहे। आता या सगळ्या हल्ल्यानंतर आता एअर इंडियाने सुद्धा अनेक विमानं वळवलेली आहेत। खूप असंख्य प्रकारचे व्हिडिओ आता पाकिस्तानातून बाहेर येत आहेत, व्हायरल होत आहेत आणि ज्या व्हिडिओवरून आता त्या हल्ल्यावेळी नेमकं काय काय झालेलं होतं, पाकिस्तानमध्ये कशा प्रकारे आता भारताविषयीची दहशत पसरलेली आहे, भारत आपण केलेल्या भ्याड हल्ल्याला कशा प्रकारे प्रतिकार करू शकतो याचं उदाहरण आता काल भारताने त्यांना दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही आमच्यावरती हल्ला केला तर आम्ही सुद्धा तुमच्यावरती हल्ला करू शकतो आणि तेही तुम्हाला गाफील ठेवून, याचं एक उत्तम उदाहरण काल भारताने दाखवून दिलेलं आहे। मात्र आता या सगळ्या हल्ल्यानंतर नेमके काय काय अपडेट्स समोर येतात याचं सगळ्याचं रिपोर्टिंग आम्ही तुमच्या मार्फत तुम्हाला करून आम्ही विषयभारीच्या मार्फत तुम्हाला देऊच। त्यासाठी विषयभारीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि विषयभारीच्या कनेक्टेड राहा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सोबतच विश्वासभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।